तर ब्रिजमोहन सदना दिग्दर्शित बॉम्बे 405 माइल्स या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हाचा बॉडी डबल मनसूर उडी मारतो आणि मागे स्फोट होतो असा एक स्टंट सीन होता. शेट्टी फाईट मास्टर होते. त्यांच्या उजव्या हाताला कॅमेराला क्लू देणारा माणूस आणि डाव्या हाताला स्फोटवाल्याला क्लू देणारा माणूस उभा होता. पण या दोघांनी आपापसात आपली जागा कधी बदलली हे शेट्टी यांना कळलं देखील नव्हतं. मनसूरने उडी मारल्यानंतर आधी कॅमेरा सुरू होण्याच्या ऐवजी स्फोट झाला आणि त्यात तो होरपळून मरण पावला. शेट्टी यांनी या अपघातासाठी स्वतःला जबाबदार मानलं, स्वतःला घरात कोंडून घेतलं, ते दारूच्या आहारी गेले आणि अवघ्या एकाच वर्षात लिव्हर फेल्युअरमुळे त्यांचा अंत ओढवला. शेट्टी कशामुळे मृत्यूकडे ओढले जात आहेत हे माहीत असूनही घरातलं कोणीही त्यांना वाचवू शकलं नव्हतं. एका हळव्या मनाच्या फाईट मास्टरने अपघाताने झालेल्या दुर्घटनेला स्वतःला जबाबदार मानलं आणि त्या एका अपघातामुळे 2 बळी गेले. एक म्हणजे बॉडी डबल मनसूर आणि दुसरा फाईट मास्टर शेट्टी. खरं तर मी सुद्धा आजवर एम.बी. शेट्टी यांची भूमिका असलेले जे काही चित्रपट पाहिले आहेत ना, त्यात त्यांनी साकारलेला विलन हा भयानकच वाटायचा. पण भयानक वाटणारा माणूस मनातून एवढा हळवा असू शकेल हे या किस्स्यावरून कळालं.